नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली, मधुभाऊ आणि अर्जुन हे तिघेजण आता प्रियाच्या रूममध्ये गेलेले आहेत आणि प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करत आहेत। तेव्हा मधुभाऊंना प्रियाच्या रूममध्ये एक सूटकेस मिळालेली आहे आणि त्या सूटकेसमध्ये मधुभाऊ पाहतात तर त्यांना धक्का बसतो, कारण त्या सूटकेसमध्ये त्यांना एक गाठोड दिसत आहे आणि ते गाठोड म्हणजेच मधुभाऊ आश्रमामध्ये ठेवायचे। त्यामध्ये मध्ये मुलांच्या जेव्हा ते आलेले असायचे त्यावेळच्या ज्या वस्तू असायच्यात या सगळ्या वस्तू ठेवलेल्या असायच्या आणि त्या गाठोड्यामुळे पुन्हा जर मुलं मोठी झाली आणि त्यांचे पेरेंट्स त्यांना शोधत आले तर ओळख पटवायला सोपं जाईल या उद्देशाने ते सगळं ठेवलेलं असायच। परंतु इकडे आता मधुभाऊंना प्रियाच्या त्याच गाठोड्यामध्ये एक फोटो सापडतो आणि मधुभाऊ म्हणतात, हा तर सायलीचा लहानपणीचा फोटो आहे। मग सायलीच्या या फोटो बरोबर प्रिया नक्की काय करत आहे हा प्रश्न आता मधुभाऊंना पडलेला आहे आणि मधुभाऊ मात्र विचारात पडलेले आहेत। त्याचवेळी सायली पण मधुभाऊंकडे पाहत आहे। मधुभाऊंना आता खात्री पटलेली आहे की हा फोटो सायलीचा आहे आणि प्रियाच एवढं तर प्रेम होत जात नाहीये की प्रिया सायलीचा फोटो स्वतःकडे ठेवेल अगदी प्रेमाने, असं तर नाहीये। म्हणजे या सगळ्या मागे प्रियाच काहीतरी कारस्थानच असणार आहे। ही गोष्ट मधुभाऊंच्या चांगलीच लक्षात आलेली आहे। त्यानंतर आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। प्रिया ही दारू पिऊन येणार आहे आणि घरी मोठा होणार आहे आणि प्रिया स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आता प्रताप आलेला स्वर्णाची म्हणत असते की काय झालं रे प्रताप, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? तेव्हा प्रताप सांगू लागतो की नाही पूर्णाई, तसं काही झालेलं नाहीये। तेव्हा प्रताप म्हणतो म्हणजे नक्की काय म्हणायचं? तेव्हा पूर्णाजी म्हणते की कोणती तरी केस होती ना आणि त्या केसमध्ये तो हरलेला आहे आज, त्याच्यामुळे तो डिस्टर्ब आहे। तेव्हा पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, मग मी जाऊन आराम करते असं म्हणत पूर्णाजी तिच्या रूममध्ये जायला निघते। इकडे महिप्त जाम खुश असतो। आता आपल्या लेगीसाठी काय आणू आणि काय नको असं महिप्तला झालेलं असतं। साक्षी मात्र विचार करत असते। महिपने जे जे सांगितलेलं आहे ते त्याच्या नोकरांनी सगळं आणून ठेवलेलं असतं। जंगी अशी पार्टीची तयारी सुरू झालेली असते आणि महिप्त त्यांना सांगत असतो। त्या पद्धतीने महिप्त सर्व गोष्टी बोलत असतो आणि साक्षीला जे हवं आहे त्या गोष्टी तो सगळ्या मागून घेत असतो आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की माझी लेकी आलेली आहे आणि माझ्या लेकीला काहीही कमी पडायला नको आहे असं महिप्तचं म्हणणं आहे। त्याचबरोबर इकडे साक्षीला मात्र आठवत असतं जेलमधल मला मारू नका, मला मारू नका, मी काही नाही केलेलं, मी सगळी काम करते, मी टॉयलेट पण साफ करते, मी ह्या सगळ्या भिंती धुवून घेते, मला मारू नका असं साक्षी ओरडत असते। म्हणजे साक्षीला त्या ट्रॉमा बसलेला आहे त्या जेलमधला आणि महिप्त इकडे साक्षीला म्हणत असतो की साक्षी तुला ते तसलं कुरकुरीत काय आवडतं ते सांगतो आणायला मी, असं महिप्त बोलत असतो। परंतु साक्षी मात्र काही बोलत नसते। महिप्त ड्रायफ्रुट्स आणि दारूचा ग्लास घेऊन साक्षीकडे येतो आणि साक्षीला म्हणू लागतो की हे घे, परंतु साक्षी मात्र म्हणत असते की मला नकोय हे। साक्षीला काय होतं ना हे साक्षीला स्वतःलाच कळत नसतं आणि साक्षी मात्र खूपच घाबरल्यासारखी करत असते। महिप्त मात्र साक्षीकडे पाहत असतो। महिप्तच्या लक्षात आलेलं असतं की साक्षी कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकलेली आहे। महिप्त साक्षीला म्हणतो की चल तू काय झाले बघूया। तेव्हा साक्षी म्हणत असते नको मला, मी सगळं साफ करते, मला मारू नका। महिपाल म्हणतोस अरे बाळा असं काय करतेस तू, आपल्या घरी आहे, जा रूममध्ये आराम कर, मी नंतर बोलवतो असं म्हणत साक्षीला रूममध्ये जायला सांगतो। साक्षी जोरात किंचाळत असते, ओरडत असते। इकडे अर्जुन आता रूममध्ये आलेला असतो। सगळ्या ट्रॉफी, सगळे सर्टिफिकेट्स असतात ते हातात घेऊन पाहत असतो, कारण बेस्ट एम्प्लॉय म्हणजे बेस्ट ॲडव्होकेट असा अवॉर्ड त्याला मिळालेला असतो। वेगवेगळ्या संघटनांकडून अवॉर्ड मिळालेले असतात। सगळ्या मोठमोठ्या केसेस या अर्जुन सुभेदारने चुटकेसरशी सोडवलेल्या असतात आणि त्याचे हे अवॉर्ड अर्जुन सुभेदारला मिळालेले असतात। एक एक ट्रॉफी हातात घेऊन तो पाहत असतो, त्याचे सर्टिफिकेट्स पाहत असतो। तेव्हा मात्र त्याला वाईट वाटत असतं की आज एवढी साधी केस होती आणि आपण याच्या
केसामध्ये हरलेलो आहोत, कारण अर्जुनने खूप कष्टाने तिथे त्या साक्षीलाच जेलमध्ये पाठवलेलं होतं. पण आज ती साक्षी बाहेर आलेली असते, इकडे सायली आलेली असते आणि सायली अगदी पहिले जसन केस मधुमनची होती आणि वेगवेगळ्या वकिलांकडे ती जायची. आता अर्जुनला या सगळ्यातून बाहेर तर काढलं पाहिजे, त्याच्यामध्ये पुन्हा कॉन्फिडन्स जमा केला पाहिजे, यासाठी सायलीचे प्रयत्न चालू असतात. सायली हात जोडते, हा हो वकील साहेब, माझ्या वडिलांची केस घ्या ना, त्यांनी खून नाही केलेला. अहो तुम्हाला सांगितलं ना, वेळ वाया घालवू नका, तुम्ही ॲडव्होकेट राजू सुदार यांच्याकडे जा, ही केस तेच घेऊ शकतात. तेव्हा सायली पुन्हा दुसऱ्या वकिलांकडे जाते, हा प्लीज सर प्लीज, माझ्या वडिलांची केस घ्या ना. अहो तुम्ही कशाला आमचा वेळ वाया घालवताय, ही केस फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच लढू शकतात, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याशिवाय दुसरा कोणीच वकील ही केस घेऊ शकत नाही. आणि सायली इथे डबल पात्र करत असते, म्हणजे वकिलांच पण बोलणं बोलत असते आणि स्वतःचं असं तीच चाललेलं असतं. अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी आता रूममध्ये आलेली आहे, ती घाबरलेली आहे, अगदी वेड्यासारखी करत आहे, वेडचाळे तिचे सुरू झालेले आहेत आणि मग साक्षी जी वागत आहे त्याच्यामुळे इकडे महिप्त आलेला आहे. महिप्त तिच्याकडे येतो आणि म्हणतो, काय झालं बाळा, आणि असं म्हणत साक्षीच्या खांद्यावरती हात ठेवतो. ज्या क्षणी साक्षीच्या खांद्यावरती हात ठेवतो त्या क्षणी साक्षी किंचाळते, पुन्हा हात जोडू लागते, मला मारू नका, हो मला मारू नका, मी नाही काय केलेलं, मला मारू नका, माझ्याशी असं नका वागू, कारण तिला एक ट्रॉमा बसलेला आहे, तिला धक्का बसलेला आहे. महिप्त म्हणत असतो की अरे बाळा, तू कुठेच नाहीये, तू तुझ्या घरात आहे, तुझ्या घरात हे तुझं घर आहे, तुझ्या हक्काचं घर आहे ना, मग कशाला असं करतेस तू, असं महिप्त तिला बोलत असतो. आणि महिप्तच असं म्हणणं असतं की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, असं महिप्त तिला सांगत असतो. अग इथे एसी चालू आहे, मोमो गादी आहे. तेव्हा साक्षी म्हणत असते, नाही तर जेलमध्येच आहे मी, जेलमध्ये मला नकोय, जेलमधल खायला तिथली डाळ डाळ आहे का काय, पाणी कळत नाहीये, तो भात नकोय मला, असं म्हणत साक्षी हात जोडत असते आणि महिप्तला म्हणत असते की मला मारू नका, माझ्यावर अन्याय करू नका, असं ती महिप्तला सांगत असते. परंतु महिप्तच असं म्हणणं असतं की बाळा, तुला कोणीही मारत नाहीये, तू बिनधास्त रहा, तू बिंदास्त रहा, अजिबात तुला कोणीही काहीच करत नाही, असं महिप्त इकडे सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर महिप्त तिला समजवत असतो, पण तिला आता कळतच नसतं. इकडे पाहायला मिळतं की जेव्हा महिप्त आता तिला सांगत आहे की असं नको करू बाळा, तो तुझ्या घरात आहे, पण साक्षी मात्र हात जोडत आहे, विनवण्या करत आहे. साक्षीच असं म्हणणं आहे की नाही नाही, तुम्ही खोट बोलता, माझ्याशी नाही असं काही नाही झालेलं, असं साक्षीच म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिप्त हे सगळं करत असतो, परंतु साक्षी मात्र इकडे जेव्हा घडत असतं हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे महिप्त म्हणत आहे की काहीही झालं तरीही आता तू घाबरू नकोस, तू तुझ्या घरात आहे आणि तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही, असं महिप्तच म्हणणं आहे. तो साक्षीला समजवत आहे, पण साक्षीच्या मनातली भीती काही केल्या कमी होतच नाही, साक्षी घाबरलेली असते. साक्षी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला यातून बाहेर पडायच आहे. इकडे अर्जुनला सायली समजत असते, पण सायलीला मात्र कळतच नसतं की अर्जुनची समजूत कशी घालायची आहे. या सगळ्यातून अर्जुनला मी कसं बाहेर काढू, हा प्रश्न आता सायलीच्या समोर उभा राहिलेला असतो. मग सायली आता अर्जुनचा कोड घालते, कारण आता पुढचा रोल असतो तो म्हणजे अर्जुन आणि सायली या दोघांचा. म्हणजे आता सायली जी जाणार असते ती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना भेटायला जाणार असते. सायली ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे येते आणि म्हणू लागते की नमस्कार, मी सायली मधुकर पाटील, माझ्या वडिलांची केस घ्यायची आहे, घ्याल का तुम्ही? माझ्या वडिलांना कुणाच्या आरोपामध्ये अडकवलेला आहे, प्लीज तुम्ही मदत कराल का, असं म्हणत सायली हात जोडून विनवणी करत असते अर्जुनला. बरोबर त्यावेळचा 2 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो. हतबल झालेली सायली अर्जुन सुभेदार यांचं
याकडे आलेली असते, हातापाया पडत असते आणि सायली म्हणत असते की प्लीज तुम्ही घ्या ना आमची केस प्लीज असं म्हणत ती रडत असते. हा प्रसंग अर्जुनला आठवत असतो आणि अर्जुन म्हणत असतो की हो मी तुमची केस घ्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे. हे सगळं आता आठवत असतं आणि त्यासोबतच इकडे अर्जुन सायलीशी कशा पद्धतीने बोललेला असतो त्या गोष्टी सायलीला आठवत असतात, कारण अर्जुन हा सायलीला म्हणाले नसतो की चालेल मी घेईल तुमची केस, आणि अर्जुनच जे बोलणं असायचं ना ते खरंच खूप भारी असायचं. अर्जुन अगदी रुबाबदारपणे बोलायचा, सगळेजण पाहतच राहायचे या सर्व गोष्टी घडायच्या. आणि त्याचबरोबर इकडे सायली हात जोडून म्हणत असते की प्लीज तुम्ही ही केस घ्या आणि माझ्या वडिलांना यातून सोडवा असं सायलीन अर्जुनला सांगितलेलं असतं आणि अर्जुन तयार झालेला असतो. म्हणजे सायलीला आता अर्जुनला हे दाखवायचं असतं की अख्ख्या पनवेलमध्ये एकच वकील असा होता की जो माझ्या मधुभाऊंची केस घेऊ शकत होता, माझ्या मधुभाऊंच्या केसमध्ये तो केस सॉल्व्ह करू शकत होता आणि तो म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. परंतु आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असे का झालेले आहेत हा प्रश्न पडलेला असतो. इकडे आता महिप्त साक्षीला समजवत असतो. महिप्त साक्षीला म्हणत असतो की साक्षी बाळा, मी तुझ्या आईच प्रेम द्यायला कमी पडलो ना रे, मी तुला तेवढं प्रेम नाही देऊ शकलो ना. हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा साक्षी रडत असते. महिप्त म्हणत असतो मी तुझी आई नाही होऊ शकलो बाळा, तुला माहिती आहे का लहानपणापासून तुला साधं इंजेक्शन टोचायला गेलं आणि थेंबर रक्त आलं तरी मी घट्ट माझे डोळे बंद करून घ्यायचो. एवढी माणस कापली, एवढे मर्डर केले, पण तुझ्या बाबतीत मात्र मी खूपच इमोशनल आहे, मी एक बाप आहे ना असं म्हणत मैपद साक्षीला समजवत असतो आणि तिला म्हणतो की माझ्या मांडीवर डोकं ठेव आणि निवांतमध्ये झोप, कारण या बापाची जी मांडी असते ना यातून तुला आपल्या लेकीला कोणीच दूर घेऊन जाऊ शकत नाही, तिला कोणीच त्रास देऊ शकत नाही असं महिप्त सांगत असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळत की सायली ही अर्जुनला समजवत असते. आता तीच काम समजवायचं काम झालेलं असतं आणि त्यानंतर सायली जी आहे ती तो कोट काढते आणि मग बोलू लागते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळत की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली अर्जुनला समजवत आहे, अर्जुनला म्हणत आहे की हे फोटो, ह्या न्यूज, त्याचबरोबर या बातम्या, हे सगळं पाहिलंत का तुम्ही, तुमच्या लक्षात येतंय का हे सगळं काय आहे असं म्हणत सायली अर्जुनशी बोलत असते. अर्जुनला म्हणत असते की ही केस एका सीईओला खुनाच्या आरोपातून सोडवलेलं, कोणी सोडवलं होतं, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी एका क्षणाचाही विलंब केला नव्हता, ही केस हातात घेतलेली होती. ही ट्रॉफी बघितलं ना, एका सैनिकाच्या पत्नीला तुम्ही वाचवलेले, एका मोठ्या गोष्टीतून या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या पराक्रमा असं सायली अर्जुनला सांगत असते. ह्या ज्या ट्रॉफीज मिळालेल्या आहेत ह्या ट्रॉफीज तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने मिळालेल्या आहेत, हे तुमचं कर्तृत्व आहे म्हणूनच ह्या ट्रॉफीज तुम्हाला मिळालेल्या आहेत, अन्यथा ह्या ट्रॉफीज तुम्हाला मिळाल्या नसत्या. तुम्ही तेवढं काम केलेलं आहे, कारण पनवेलमध्ये एकच वकील आहे जो म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तो कोणालाही न्याय मिळवून देऊ शकतो, ज्या माणसावर अन्याय होतोय त्या माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम करत असतो, तो म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. दुसरं कोणीच हे काम करू शकत नाही असं सायली सांगत असते. आणि अर्जुन मधला कॉन्फिडन्स आहे तो पुन्हा बिल्ड करत असते, कारण काहीही झालं तरीही अर्जुन जो आहे तो खूपच हादरलेला असतो. इकडे साक्षी रडत असते. साक्षीला महिप्त समजावत असतो, म्हणत असतो काळजी करू नकोस बाळा, मी आहे ना, मी करेल तुझ्यासाठी सगळं. आणि ही तुझी अवस्था झालेली आहे ती तिथे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारमुळे झालेले आहे, त्याला तर मी सोडत नसतो असे इकडे महिप्त सांगत असतो आणि साक्षीला स्वतःच्या मांडीवरती झोपवतो आणि तिला शांत करत असतो. ॲक्च्युली आता साक्षीला जो ट्रामा बसलेला आहे त्यामुळे हा सगळा त्रास तिला होत आहे, कारण तिला सवय नव्हते, तिनं आजपर्यंत कधी कोणाचं बोलणं ऐकून घेतलेलं नव्हतं, पण आज
या जेलमध्ये गेल्यानंतर तिला या सगळ्या गोष्टींचा सामना करायला लागलेला होता. एकुलती एक लाडात वाढलेली लेक होती आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टींमुळे ती हादरली होती. इकडे महिप्त आता म्हणतो की त्या अर्जुन सुभेदारला सोडत नसतो मी, कारण त्याने माझ्या मुलीची अवस्था जी केलेली आहे त्याची वाट लावल्याशिवाय शांत राहणार नाही असं इकडे ठरवलेलं असतं. अर्जुन आणि सायली दोघेही बोलत असतात. सायली अर्जुनला समजवत आहे, अर्जुनला म्हणत आहे की काळजी करू नका, कसं आहे माहितीये का, तुमच्यातला हा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठीच ॲडव्होकेट दामिनी आहे आणि ॲडव्होकेट दामिनीला तुमचा हा जो कॉन्फिडन्स आहे तो कमी करायचा आहे. पण आपण ठरवायचं आहे की तिला काय करायचं, कसं जिंकू द्यायचं. आज एखादी केस जिंकली किंवा एखाद्या छोट्याशा केसमध्ये ती जिंकली म्हणून ती जिंकली असं होत नाही, कारण तुमच्यातला कॉन्फिडन्स जर हरला आणि तुमचा कॉन्फिडन्स कमी झाला तर खरी ती जिंकणार आहे. कारण आता तुम्हाला ठरवायचं आहे की तिला जिंकू द्यायचं आहे का नाही. असं म्हणत सायली अर्जुनला पुन्हा उभारी दे आहे, त्याला उभं करत आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळत की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायलीने अर्जुनला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नागराज आणि प्रिया महिप्तकडे आलेले आहेत. महपत बसलेला आहे, त्यांच्या पुढे दारूच्या बाटल्या देखील ठेवलेल्या आहेत. आज जंगी पार्टी होणार. या गोष्टीमुळे नागराज आणि प्रिया भलतेच खुश आहेत, कारण आज आपल्याला महिप्तच आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे ऐकायला मिळणार. आणि खरंच तशीच गोष्ट घडली आहे. दामिनी देशमुखनी अर्जुनची पार वाट लावली आहे असं प्रिया बोलत आहे. खरंच दामिनी देशमुखला मानलं पाहिजे, काय केस जिंकणार आहे ती बाई, अशी अशी केस जिंकेल आणि अशी अशी साक्षी यातून सगळ्यातून मुक्त होईल. नागराज म्हणतो आता तर मुक्त झालेलीच आहे, आता घरे आलेली आहे, पार्टीचा माहोल तर झालाच पाहिजे. महिप्त पण महपत मात्र काहीच बोलत नाहीये. महिप्त अजूनही सिरियस आहे. नागराज आणि प्रिया यांच्याकडे तो पाहत देखील नाहीये, तो खूप सिरियस आहे. नागराज आणि प्रिया महिप्तकडे पाहत आहेत. त्यांना समजत की महिप्तच काहीतरी बिनसले आणि ते बोलू लागतात. महिप्त काय झालं आज, काय पार्टी करायचा मूड नाहीये का काय, अरे केस जिंकलास तू, आता पार्टी झाली पाहिजे असं म्हणून ते त्याला उस्कवत आहेत. इकडे आता अर्जुनला खूप समजावून सांगितलं तरी अर्जुन ऐकत नाहीये, म्हणून सायली आता रूमच्या बाहेर चाललेले असते तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो थांबा सायली, तुम्ही जे बोलताय ते मला पटते. दामिनी देशमुख माझा कॉन्फिडन्स घालवतायत, ही गोष्ट आता माझ्या लक्षात आलेली आहे आणि तोच मी जाऊ द्यायचा नाहीये. कारण रणांगणामध्ये अर्जुनाने जर का शस्त्र टाकून दिले असते तर तो कधीच महाभारत जिंकला नसता. गुरुनाथजी देखील मला अर्जुनाची आणि कृष्णाची गोष्ट नेहमी सांगायची. ती मला सांगायची की कशाप्रकारे अर्जुनाने शस्त्र टाकून दिल्यावर कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली आणि कशाप्रकारे त्याने हे सगळं करून मग महाभारत जिंकला. मला तुम्ही समजावून सांगताय ती गोष्ट आता पटायला लागलेली आहे. मी माझा कॉन्फिडन्स अजिबात घालवणार नाही. मी तर असं म्हणेल की आता दुप्पट ताकदीने मी लढणार आहे असा विश्वास अर्जुनमध्ये आलेला पाहून सायलीच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य आलेला आहे. सायलीला समजले की आपण जे अर्जुनला समजावून सांगत होतो, जे सांगत होतो ते त्याला आता चांगल्या पद्धतीने पटलेला आहे आणि अर्जुन देखील सायलीला सांगतोय आता डबल ताकदीने लढायचं आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही मधुभानकडे जा आणि त्यांना म्हणा की मी बोलवला आहे. तेव्हा सायली म्हणते कदाचित ते झोपलेले असतील. अर्जुन म्हणतो बघा एकदा तुम्ही. सायली म्हणते ठीक आहे, मी जाऊन बघून येते, पण खरंच तुम्ही जर का आता दुप्पट ताकदीने लढणार असाल ना तर आपण केस जिंकणार म्हणजे जिंकणार असं ते अर्जुनला म्हणते. तेव्हा अर्जुन देखील खुश होतो आणि म्हणतो आता लढायच ते जिंकण्यासाठीच आणि अर्जुन कधीच हरत नसतो हे मला माहिती आहे, कारण ते तुम्हीच आता मला शिकवलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत रहा. तुम्ही दिलेला आत्मविश्वास अगदी केस संपेपर्यंत माझ्या चेहऱ्यावरून आणि माझ्या कामातून जाणार नाही असं अर्जुन आता सायलीला बोलू लागलेला आहे.
जुनच ते तर रूप पाहून सायली देखील खुश झालेली आहे, कारण इतका वेळ सिरियस असलेला अर्जुन आता चक्क स्मित हास्य करत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरच ते स्मित हास्य पाहून सायलीला समजलंय की आपण अर्जुनला अगदी योग्य वेळेला योग्य ती गोष्ट सांगितलेली आहे, कारण आता तीच गोष्ट सांगणं त्याला गरजेचं होतं. आता जर का अर्जुनच्या मनातील कॉन्फिडन्स गेला असता तर कदाचित पुढच्या वेळेस दामिनीच्या समोर उभारताना त्याला खूपच वाईट वाटलं असतं किंवा तो तेवढ्या ताकदीने लढू शकला नसता. ते अर्जुनला सांगते की आता फक्त आपल्याला लढाच आहे, सत्य तर आपल्याच बाजूला आहे, जिंकणार तर आपणच आहेत, सत्य पराजित हो सकता आहे लेकिन परास्त नाही, असं ते अर्जुनला समजावून सांगते. आणि अर्जुनला सायलीची एक ना एक गोष्ट पटत आहे. अर्जुन म्हणतो आता आपल्याला नव्याने खेळी खेळायला पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही आता मधुभाऊंना बोलून घेऊन या. सायली म्हणते कदाचित ते झोपलेले असतील, मी जाऊन बघून येते आणि त्यांना घेऊन येते. असं म्हणून सायली आता अर्जुन पासून मधुभाऊंकडे गेलेली आहे. तर इकडे पार्टीचा माहोल काय अजून तयार झालेला नाहीये, कारण महिप्त सिरियस आहे. महिप्त नागराज आणि प्रियाला सांगतोय की कशाप्रकारे साक्षीच्या डोक्यावर मोठा सदमा बसलेला आहे. साक्षी जेलमध्ये होते त्या गोष्टीचा तिच्या डोक्यावर भयानक सदमा बसलाय आणि त्यामुळे ती रडते आहे, ती चिडते आहे आणि वेड्यासारखं करायला लागलेली आहे. या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. खरं तर आज पार्टी करायला पाहिजे होती, पण साक्षीची ती साक्षीच ते सगळं रूप पाहून मला खूपच वाईट वाटालंय, असं तो नागराज आणि प्रियाला सांगतोय. तेव्हा नागराज आणि प्रिया म्हणतात अरे एवढं तर होणारच ना, आता ती पोरगी कधी जेलमध्ये नाही गेलेली, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेली तुझी पोरगी जेलमध्ये राहिली म्हणल्यानंतर तिला त्रास होणारच ना. महपत म्हणतो इतके दिवस जेलमध्ये राहिले, आत्ताच तीच जेलमध्ये राहणं हे पहिलं आणि शेवटचं होतं, यानंतर मी तिला जेलमध्ये राहू देणार नाही, असं तो सांगतोय. तर प्रिया देखील म्हणते तिला कसन ना सव्य नाहीये, मी कसन कसेही कुठेही वाढलेली आहे, त्यामुळे मला असं काही वाटत नाही. मी जरा वाईट दिवस काढलेले आहेत, पण साक्षीने वाईट दिवस नाहीत ना काढलेले, त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असणार आहे, पण हे दिवस निघून जातील. तिला समजावून सांगा आता पार्टीचा मावल आहे. खरं तर आज मला तुमच्याबरोबर बुजबर का होईना दारू प्यायची आहे, असं प्रिया त्या दोघांना सांगत आहे. नागराज म्हणतो माझ्या साक्षीच मला काहीतरी करावं लागणार आहे, मला तिला या सगळ्यातून बाहेर काढावं लागणार आहे. नागराज म्हणतो महिप्त अरे काय टेन्शन घेऊन बसलाय, निघणार ना ती पण बाहेर, आता पार्टी करायची आहे का नाही ते सांग आम्हाला ना. तुझं गाणं ऐकायचं ते आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, ते गाणं ऐकण्यासाठी खास आम्ही आलेलो आहे. प्रिया म्हणते हो मी देखील ऐकणार आहे आणि मी देखील आज तुमच्याबरोबर दारू पिणार आहे. नागराज म्हणतो तू आणि आमच्याबरोबर पिणार. प्रिया म्हणते मग काय झालं नाही प्यायला, अहो तुम्ही पिऊ शकता तर मी पण पिऊ शकते हा, पण मी काय तुमच्या एवढी जास्त पिणार नाही ब्र का, मी आपलं थोडसं बुजभर फक्त दारू पिणार आहे. पण आज मी सेलिब्रेशन मात्र छान करणार आहे, कारण अर्जुनचा तो पडलेला चेहरा पाहून मला खूपच आनंद झालेला आहे. आज अर्जुन केस हरला या गोष्टीचा कितीतरी आनंद मला झालाय आणि त्यामुळे आज आपण दारू पिऊन जंगी सेलिब्रेशन करणार, असं प्रिया सांगते. या दोघांचं बोलणं ऐकून आता महिप्तला देखील थोडासा आनंद झालेला आहे आणि महिप्त म्हणतो आता गाणं गायचं आनंदी आनंद गडे. अर्जुनला चारू खडे असलं महिप्तच एक वेगळं आणि विचित्रच गाणं आहे, पण आता महिप्तला सहन करण्याशिवाय नागराज आणि प्रिया यांच्याकडे पर्याय नाहीये. ते दोघे देखील म्हणतात ठीक आहे ते तर ते गाणं आनंदी आनंद गडे. अर्जुनला चारू खडे काही म्हण, पण महिप्त तू असल्याशिवाय पार्टीला मजा नाही, आता पार्टी झालीच पाहिजे, पटापट बुज उघडा आणि पटापट पटापट ग्लास भरा, असं म्हणून ते महिप्तला दारू पिण्यासाठी उसकवत आहेत. महिप्त देखील त्यांना सांगतोय आज जंगी सेलिब्रेशन आपण करायचं आणि आता महिप्तचा देखील मूड अगदी सेलिब्रेशनचा झालाय. त्या अर्जुनचा बदला घेतल्यात सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, असं महिप्त आता नागराज आणि
रियाला म्हणतोय, इकडे मधुभाऊ बागेमध्ये इकडे तिकडे फिरत आहेत. मधुभाऊंना त्यांच्या घरची आठवण येते, म्हणजेच आश्रमाची आठवण येत असते. तिकडून तोपर्यंत सायली आलेली असते. ती खरंतर त्यांनाच बोलवायला आलेली असते आणि ती मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही झोपला नाहीत? मधुभाऊ म्हणतात, काय करायचं अगं, झोपच येत नाहीये, नुसतं या कुशीहून त्या कुशीवर होत होतो. आज कोर्टामध्ये जो प्रकार झालाय ना, त्या सगळ्या गोष्टीने मी पुरता हादरून गेलोय. लोक किती खोट्याचा आधार घेतात ना, या गोष्टीच मला पटत नाहीत. चक्क ती खोट बोलते आणि त्या पवार वकिलावर तिने सगळं आणलंय आणि आता ती त्यातून सुटलेली आहे. अर्जुनला तर या गोष्टीचा किती त्रास झाला असेल ना. साली म्हणते, त्यांना तर खूप त्रास झालेला आहे. मी त्यांना खूप समजावून सांगितलं, पण आता त्यांना समजतंय की आपण हे केस हरणार तर नाहीतच, पण आपला कॉन्फिडन्स घालवण्यासाठी दामिनीने हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मधुबा म्हणतात, तू आहेस ना, तर मला वाटतं काहीच टेन्शन नाही. तू त्यांना नक्की चांगलं समजावून सांगितलं असणार आणि तू समजावून सांगितल्यावर ज्याला समजत नाही त्याला सुद्धा चांगलं समजतं आणि ते तर अर्जुन वकील यांना तर तुझा अगदी सगळ्या गोष्टी पटतात. खरंच सायली, तू माझी मुलगीच नाही, या गोष्टीचा मला खूप खूप अभिमान वाटतो. त्याचबरोबर मधुमा म्हणतात, तुला आपल्या आश्रमाची आठवण येते का? तेव्हा तिला देखील आश्रमाची आठवण येऊ लागते, कारण आश्रमाच्या दारामध्ये आंब्याची झाड होती. त्या आंब्याला आता आंबे लागले असतील का आणि आंबेलकडून गेले असतील का, असं मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा सायलीला देखील आश्रमाच्या आठवण येत असतात. सायली म्हणते, मधुभाऊ आता मला देखील त्या गोष्टीची आठवण येते, पण आता तो विषय काढण्याची गरज नाही, कारण त्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो ना, तर आपण कशाला त्या गोष्टी बोलत बसायच्या. मधुभाऊ म्हणतात, तुझं बरोबर आहे, पण मला सगळ्या गोष्टी आठवतात. ते आंब्याची झाड, त्या ती गुलाबाची फुलं, काय झालं असेल, त्यांचं चुकले असतील का, अजून असतील व्यवस्थित, आपल्याला तिथं जाता सुद्धा येत नाही. सायली म्हणते, बर ते सगळे जाऊ द्यात मधुभाऊ, तुम्हाला ना अर्जुन सर बोलवत होते, हे सांगायला मी आलेले होते. मधुभाऊ म्हणतात, मला कशाला बोलवतायत? तेव्हा तिने सांगितले की आपल्याला या केसवर पुन्हा एकदा जरा बारकाईने विचार करायचा आहे आणि साक्षी रिया विरोधात काही पुरावे मिळतात का हे आपल्याला पाहायचं, कारण साक्षी आणि प्रिया यांचे पहिल्यापासून संबंध आहेत हे अर्जुनने आता सिद्ध केलेला आहे जवळजवळ, पण त्यासाठी त्यांना तुमची मदत पाहिजे. तर इकडे आता पार्टीचा माहोल चांगला रंगलेला आहे. सगळेजण दारू पिऊन टूल झालेले आहेत. नागराज, महिप्त आणि प्रिया देखील भरपूर दारू पिलेली आहे. महिप्त त्यांना सांगतोय की आज खरंच आनंदाचा दिवस आहे. आज मला खरंच खूप आनंद झालाय. माझी पोरगी घरी आलेली आहे. आता तिला जरा बरं नाहीये, पण ती नक्कीच बरी होईल आणि एकदा का ती बरी झाली की मग बघा, अजून नुसती पार्टीच पार्टी. आणि जोपर्यंत दामिनी देशमुख आहे ना, तोपर्यंत पार्या होणारच. अमर रहे दामिनी देशमुख, अमर रहे, असे काही तो घोषणा देऊ लागलेला आहे आणि दारू पिऊन ते टोल होऊन पडलेले आहेत. प्रिया देखील दारू पिलेली आहे आणि ती महिप्ताने अर्जुनकडे पाहते. ते दोघं दारू पिऊन अक्षरशः लोड होऊन पडलेले आहेत आणि आता ती म्हणते, ठीक आहे, आता घरी जाण्याची वेळ आलेली आहे. असं म्हणून प्रिया आता घरी चाललेली आहे. इकडे सायली आणि अर्जुन आणि मधुभाऊ एकत्र आलेले आहेत. सायली अर्जुन एकत्र येऊन मधुभाऊंना म्हणतात की आपल्याला पुरावे जमा करणं गरजेच आहे, पण आता त्यासाठी काय करावं ते अजून समजत नाहीये. मधुभाऊ म्हणतात, तुम्ही सांगा काय करायचं ते, आपण तसं करूया. आणि तेव्हा अर्जुनने पर्याय काढलाय, प्रिया ज्याप्रमाणे आपल्याशी वागते ना, त्याचप्रमाणे आपण पण वागायचं. आपण तिच्या रूममध्ये जाऊन पुरावे जमा करायचे. तेव्हा सायली म्हणते, आपण तिच्या पातळीवर उतरल नाही पाहिजे. मधुभाऊ म्हणतात, तिच्या पातळीवर उतरूनच आपल्याला काम करणं गरजेचे आहे. मधुभाऊंना देखील अर्जुनच पटलेल आहे. म्हणल्यानंतर मधुभाऊ, अर्जुन आणि सायली आता तिच्या रूममध्ये गेलेले असतात आणि त्यांनी झाडाझडती करायला सुरुवात केलेली असते, कारण अजून अश्विन आणि प्रिया आलेले नसतात. एक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे
पहा, असं अर्जुनने त्या दोघांनाही सांगितलेलं असतं. इथं आपल्याला कोणता ना कोणता पुरावा मिळेल असं अर्जुनने सांगितलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते पुरावा जमा करत असतात. आता सगळीकडे ते शोधाशोध घेत असतात. ड्रॉवरमध्ये, कपाटामध्ये, वेगवेगळ्या फाईलमध्ये ते पाहत असतात की आपल्याला काय मिळते का. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊंनी जेव्हा एक सुटकेस उघडलेल्या असते तेव्हा आश्रमातील गाठोड त्यांच्या हाती लागलेला आहे की ज्यामध्ये सायलीच्या म्हणजेच नवीच्या काही आठवणी ठेवलेल्या असतात आणि त्याचबरोबर तिचा लहानपणीचा फोटो ठेवलेला असतो. तेव्हा त्यांच्या लक्षात येत की नक्कीच प्रियान हा फोटो मुद्दाम लपून ठेवलेला असेल. काहीत तरी यामध्ये गूढ असणार आहे, त्याशिवाय प्रिया असं करणार नाहीये असंच त्यांना वाटत. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.